मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं ब्रेन ब्रशअप अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत. बघा रे, आज तुम्हाला सांगितलं की मेजरमेंट या टॉपिकला आपण सुरू करतोय. मेजरमेंट हा टॉपिक का मी घेतला, कारण हा जो टॉपिक आहे तो इंडिपेंडंट अदर टॉपिक वर आहे. म्हणजे हा टॉपिक तुम्ही कधी पण कोणत्याही वेळेस कोणाला वाटलं की मला मेजरमेंट पॅरलली कोणत्या सब्जेक्ट सोबत सुरू करायचं आहे तर तुम्ही इझिली करू शकता. तुम्हाला माहिती आहे की तुमचे वेगवेगळे सब्जेक्ट सुरू आहेत, तुम्ही डॉमिनंट सब्जेक्टला महत्त्व देताय. ओके, हे सगळे सब्जेक्ट करत असताल आणि मी त्यासोबत पॅरलली जर तुम्हाला करू वाटला तर मेजरमेंट हा सगळ्यात छान सब्जेक्ट आहे आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे. गेल्या वेळेस मेजरमेंटवरनं एक क्वेश्चन विचारला होता. होप सो ह्या वेळेस जास्त क्वेश्चन्स येतील, 2 ते 3 क्वेश्चन्स येण्याची शक्यता अशी आपण नाकारू शकत नाही. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये 2 ते 3 क्वेश्चन्स मेजरमेंट मध्ये आपण एक्सपेक्ट करून चालतोय. त्यामुळं मेजरमेंटचा सुरुवात करताना कुठून करायची मेजरमेंटची सुरुवात, मेजरमेंटला काय वाचायचं काय नाही, हे सगळं आपण ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहेत आणि सिलेबसला सुरू करणार आहेत. 1 ते 2 दिवसामध्ये आपण डायरेक्टली लाईव्ह सेशन सुरू करणार आहेत. पॅरलली 2 सब्जेक्टचे लाईव्ह सेशन सुरू करतोय इंजिनिअरिंगसाठी, कारण दुसरीकडे डिजिटल सेटअप चालू आहे. त्यामुळे मी आज तुम्हाला टाकलं होतं, त्यामुळं आज ओल्ड स्टुडिओमध्येच व्हिडिओ शूट करतोय. चला रे, मेजरमेंट मग ह्याच्यामध्ये मेजरमेंट मध्ये मी क्लासिफाय करतो शिकवताना 2 मेजरमेंट, एक इलेक्ट्रिकल मेजरमेंट आणि दुसरा जो टाइप आहे ते आहे इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट. हा जो मेजरमेंट आहे, आता ज्या जागा निघल्यात इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी, ह्या दोन्ही ब्रेनसाठी हा जो सब्जेक्ट आहे तो सेम आहे आणि त्यामध्ये कंटेंट पण सेम आहे. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट हा कंटेंट पण सेम आहे. मग मी क्लासिफाय केलं इलेक्ट्रिकल मेजरमेंट मध्ये टॉपिक्स, एरर अनालिसिस, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, त्यानंतर डायनामोमीटर, वॅटमीटर, ह्याला वेगळ्या टॉपिक मध्ये टाकलेलं आहे. आणि चौथा जो आहे एनर्जी मीटर अँड इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर्स. मग ह्यात मध्ये येतं करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, हे एकामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर ब्रिजेस. मग ब्रिजेस मध्ये 2 टाइप पडतात बाळांनो, डीसी ब्रिजेस आणि एसी ब्रिजेस आणि एसी ब्रिजेस. कोण याला अजून म्हणतं की मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स. ब्रिजेस कशासाठी, डीसी ब्रिज यूज केलेला असतो मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स आणि एसी ब्रिज यूज केलेला असतो मेजरमेंट ऑफ इंडक्टर आणि कॅपॅसिटर. ह्या 2 गोष्टीसाठी हा ब्रिज हे कन्सेप्ट यूज केलेले असतात. बरोबर आहे का रे, हे ब्रिजेस यूज केलेले असतात. हे ओव्हरऑल 1 2 3 4 5 टॉपिक्स मध्ये जे आहे, बरोबर आहे का. आणि इथं 6वा जो आहे तो मिसेलेनियस मी शिकवताना मिसेलेनियस मध्ये पोटेन्शियोमीटर, पॉवर फॅक्टर मीटर, हे सगळे जे मीटर आहेत ते ह्याच्यामध्ये मिसेलेनियस मध्ये राहिलेले जे काही मीटर्स आहेत. पण हे का क्लासिफाय केलंय मी, कारण ह्यावर अनालिसिस केल्यानुसार ह्या 5 टॉपिकवर सगळ्यात जास्त प्रश्न पडतात आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त जे प्रश्न पडतात ते ह्या टॉपिकवर पडतात. ह्या टॉपिक मध्ये सगळे येतात तुमचे, पीएमएमसी येतो, एमआय येतो, डायनामोमीटर टाइप येतो, इलेक्ट्रोस्टॅटिक इन्स्ट्रुमेंट येतात, थर्मल इन्स्ट्रुमेंट्स येतात. हे सगळे इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स मध्ये येतात. मग त्याची रेंज एक्सटेन्शन असू द्या, हितनच गेल्या वेळेस क्वेश्चन पण ह्याच टॉपिक वरनं डिझाइन केलेला होता. पण हे पण तेवढेच महत्वाचे टॉपिक्स आहेत, त्यामुळे ह्यांना विसरायचं नाही. नेक्स्ट जो आहे डिजिटल मल्टीमीटर. मग त्यामध्ये आपण डिजिटल मल्टीमीटर मधला व्होल्टमीटर आणि ॲमीटर हा तुम्हाला ह्याला आहे
सिलेबसला आहे. व्होल्टमीटर आणि ॲमीटर हे सगळे कन्सेप्ट जे आहेत हे ह्याच्यामध्ये डिजिटल मल्टीमीटर हा जो पूर्ण टॉपिक आहे इलेक्ट्रॉनिक्स मधला त्यामध्ये कव्हर होतील. आणि लास्ट त्यामधला जो अजून जो हे आहे टॉपिक आहे CRO, बरोबर आहे का, कॅथोड रे ऑसिलोस्कोप, हा जो एकदम मोठा टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये भरपूर सगळ्या कन्सेप्ट आहेत इलेक्ट्रॉनिक्सच्या. कसं परफॉर्मिंग होतं, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, आपल्याला कशी वेव्हफॉर्म दिसते, त्याचं काय इंटरनल फंक्शनिंग कसं असतं, त्याची ब्लॉक डायग्राम काय असते, प्रत्येक ब्लॉकचं फंक्शन काय असतं, हे सगळं आपल्याला काय बघायचंय रे, ह्यामध्ये बघायचंय. दुसरा जो टॉपिक आहे क्यू मीटर, बरोबर आहे का, जो क्वालिटी फॅक्टर दाखवतो, बरोबर आहे का, हा जो आहे आपण इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स मध्ये कव्हर अप करणार आहेत. हा बघा तुम्ही ऑरला कधी कधी सोडता, पण हा याच्यामधनं पण क्वेश्चन विचारू शकतात, जे की येई साठी IAS साठी. मी IAS रेफर करायला तुम्हाला बार का सांगतोय, कारण गेल्या वेळेस जो प्रश्न क्वेश्चन पेपर अनालिसिस पूर्ण केलेलं होतं मी त्यामध्ये सांगितलं होतं की IASच्या पेपरमधनं क्वेश्चन डिझाईन झालते. चला रे बाळांनो, आज आपण सुरू करू की पहिल्या एरर अनालिसिस या टॉपिक्स मध्ये किंवा बेसिक्स ऑफ मेजरमेंट या टॉपिक्स मध्ये आपण पूर्ण बघा. हा जो मेजरमेंट आहे थेरॉटिकल प्लस 75% थेरॉटिकल असेल आणि 25% प्रॉब्लेमॅटिक असेल, तेवढाच कन्सेप्च्युअल आहे, तेवढाच अंडरस्टँडिंग आहे आणि सगळ्यात सोपा आणि फास्ट होणारा सब्जेक्ट आहे आणि माझ्या शिकवण्यामध्ये मला आवडणारा सब्जेक्ट आहे. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. एरर अनालिसिस, बरोबर आहे का. बघा एरर अनालिसिस शिकताना आपल्याला कॉजेस ऑफ एरर फाइंड करायला पाहिजेत, बरोबर आहे का. एररचं क्लासिफाय केलेलं आहे. एररचे किती टाइप्स आहेत, एक कॉजेस, कारण काय आहेत, बरोबर आहे का रे. मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, एररच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्यानुसार एररचे टाइप्स पडलेत, कळतंय का. आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन्स, एरर कॅल्क्युलेशन्स वरनं त्याचे टाइप्स पडलेत. ह्या 3 भागामध्ये मी डिवाइड करतो, बरोबर आहे का. मग कोण कोण अफेक्ट करताय ह्यानुसार जे टाइप्स पडलेत अकॉर्डिंग टू कॉजेस, हे जे टाइप्स पडलेत ते आहेत सिस्टमॅटिक एरर, रॅन्डम एरर, आणि जो तो कोणता रे, ह्युमन मिस्टेक्स मुळे जो एरर होतो तो कोणता, ग्रॉस एरर. हे 3 कॉजेस चे एरर. कॅरेक्टरिस्टिक्स नुसार एररचं क्लासिफिकेशन बघा, हे आपल्याला एरर्स मध्ये सगळं शिकायचंय, कळतंय ना. हे सगळं आपल्याला एरर्स मध्ये शिकायचंय. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये ऍब्सोल्यूट एरर, बरोबर आहे का. त्यानंतर पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर, कळतंय का, कळलं का, पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर. आणि नेक्स्ट जो एरर आहे त्याला म्हणतात की रॅन्डम एरर कॅल्क्युलेशन. रॅन्डम एरर हे जे कॅरेक्टरिस्टिक्स नुसार जो एरर काढला जातो त्याला रॅन्डम एरर, किंवा त्याला अजून म्हणतात की स्टँडर्ड एरर. काय म्हणतात, स्टँडर्ड एरर. काय म्हणतात बघा, त्याला म्हणतात की स्टँडर्ड एरर, म्हणजे तो असतोच, कळतंय का. आता कॅल्क्युलेशन नुसार परत एररचं पर्सेंटेज लिमिटिंग एरर हा सगळ्यात महत्वाचा एरर आहे. तो कॅल्क्युलेशन नुसार तुम्हाला जो जास्त विचारतात प्रॉब्लेमॅटिक वेने, तो कोणता, पर्सेंटेज लिमिटिंग एरर, बरोबर आहे का रे. हे आपल्याला एरर बघायचे आहेत. आता एक एरर, हे एररचे क्लासिफिकेशन बघितले, ग्रॉस एरर, सिस्टमॅटिक एरर, रॅन्डम एरर, ऍब्सोल्यूट एरर, पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर, स्टँडर्ड एरर आणि पर्सेंटेज लिमिटिंग एरर, हे आपण क्लासिफिकेशन बघितलं. आता या एररचे प्रत्येक मीनिंग काय आहे हे आपल्याला बघायचंय. बघा पहिल्यांदा आपण 1 बाय 1 एरर जाऊ. एरर क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू कॉजेस, त्याचे कारण काय आहेत, बरोबर आहे का. कारणांनुसार काय केलं, एररचं क्लासिफिकेशन केलंय. बाळांनो, जेव्हा ग्रॉस एरर तुम्ही म्हणता, जो एरर, त्याचा मीनिंग काय आहे ग्रॉस एररचा, जो एरर ह्युमन मिस्टेक्स किंवा ह्युमन इंटरफरन्स जेव्हा येतो त्यामुळे होतो, त्या एररला काय म्हणतात रे, ग्रॉस एरर. म्हणजे तुम्ही काय करता रे, रीडिंग एखादं मिस्टेकली चुकीची लिहिली, किंवा तुमच्या मटेरियल हँडलिंग मध्ये चुकीचं झालं, बरोबर आहे का रे, किंवा ऑब्झर्वेशन तुम्ही चुकीचं बघितलं,
ओके, म्हणजे ह्युमन जिथं जिथं ऍक्टिव्हिटी इन्क्लूड होते तो जो एरर येतो त्याला म्हणतात ग्रॉस एरर. त्याच्यावर प्रॉब्लेम वेगवेगळे देतात किंवा अशी कंडिशन तुम्हाला वेगवेगळी देतात एक्झाममध्ये की असं असं जर कंडिशन असेल आणि ह्युमनमुळं काय झालं रे, पॉइंटर डिस्पॅच झाला तर कोणता एरर, तर कोणता रे, ग्रॉस एरर. म्हणजे काही जिथं ह्युमन ऍक्टिव्हिटी, जिथं ह्युमनचा इन्क्लुजन आहे तो तिथं जेव्हा जो एरर येतो ह्युमनमुळे तो कोणता, ग्रॉस एरर. आता नेक्स्ट आहे सिस्टमॅटिक एरर. हा जो एरर आहे तो 3 कारणामुळे होतो, बरोबर आहे का. तो पहिला होतो इन्स्ट्रुमेंट, त्यामध्ये 3 कारणामुळे, एक तर इन्स्ट्रुमेंटमुळे होतो, एक तर एन्व्हायरमेंटमुळे होतो, बघा, आणि तिसरा जो आहे तो ऑब्झर्वेशन टेक्निक्समुळे होतो. काय होतो, ऑब्झर्वेशन टेक्निक्स. ऑब्झर्वेशन टेक्निक्स ह्या 3 कारणामुळे जो एरर होतो त्याला काय म्हणायचं रे, त्याला म्हणायचं सिस्टमॅटिक एरर. द एरर विच कॉज ड्यू टू इन्स्ट्रुमेंटेशन, इन्व्हायरमेंटल कॉजेस आणि ऑब्झर्वेशनल कॉजेस, ह्या तिन्ही पैकी कोणत्याही एका कॉजमुळे जर झाला तर तो एरर कोणता असतो, सिस्टमॅटिक एरर असतो. इन्स्ट्रुमेंटमध्ये एरर म्हणजे कोणता रे, तुम्हाला माहिती आहे की इन्स्ट्रुमेंटमध्ये आपल्याकडे मॅग्नेट असेल तर त्यामध्ये रेसिड्युअल फ्लक्स असतात, रेसिड्युअल फ्लक्स असतात, त्या रेसिड्युअल फ्लक्स, बरोबर आहे का. किंवा तुम्ही तसं म्हणू शकता इंडक्टर आणि कॅपॅसिटर असतो, तो एनर्जी स्टोअर करतो, बरोबर आहे का रे. त्यामुळे जो एरर येतो म्हणजे डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स मुळे जो एरर येतात इन्स्ट्रुमेंटमध्ये, जो लोडिंग इफेक्ट असेल, तुम्ही पुढे शिकणार आहेत मेजरमेंटमध्ये, लोड दिल्यानंतर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स डाऊन होतात, ते जे इन्स्ट्रुमेंटमध्ये जे एरर येतात, आपल्याला काय असतं रे, आपण आयडियली कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करतो, पण प्रॅक्टिकल मध्ये त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये होतात का रे. कॅपॅसिटर मध्ये ऑलरेडी चार्ज स्टोअर असतो, आपण तो घेतो का आयडियली, नाही घेत. इंडक्टर मध्ये चार्ज स्टोअर असतो, बरोबर आहे का. मॅग्नेट मध्ये काय होतं रे, हिस्टेरेसिस लॉस होतो. हे सगळे जे एरर्स आहेत दॅट आर कॉल्ड ॲज इन्स्ट्रुमेंटल एरर, दॅट आर कॉल्ड ॲज इन्स्ट्रुमेंटल एरर, आणि ते सिस्टमॅटिक एरर मध्ये क्लासिफाय केलेले असतात. कळालं इन्स्ट्रुमेंट एरर मध्ये कोणकोणते एरर, एक्झाम्पल कळाले. आता नेक्स्ट एन्व्हायरमेंटल एरर. एन्व्हायरमेंटल एरर म्हणजे काय रे, टेम्परेचर आपण बघितलं, पहिला फॅक्टर कोणता, टेम्परेचर. आपल्या इलेक्ट्रिकल क्वांटिटीज मध्ये काय होतं रे, जेव्हा टेम्परेचर चेंज करतो तेव्हा काय होतं रे, रेजिस्टन्स चेंज होतो, पॉझिटिव्ह होतो, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट होतो. म्हणजे एन्व्हायरमेंट फॅक्टरवर तुमचा रेजिस्टन्स डिपेंड आहे, आणि रेजिस्टन्स चेंज झाला बाळांनो की आपल्या सगळ्या क्वांटिटी काय होऊ शकतात रे, चेंज होऊ शकतात. त्यामुळे त्या एरर एन्व्हायरमेंटल फॅक्टर तो म्हणजे टेम्परेचर आला किंवा प्रेशर आला. एखादं मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट असेल त्यामध्ये जर तुमच्या हवेच्या प्रेशरमुळे काही डिफिकल्टीज येत असतील, त्यामुळे जो एरर कॉज होत असेल तो आहे एन्व्हायरमेंटल. मी असं म्हणू का रे, ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स इन्क्लूड करून एखाद्या रीडिंग मध्ये मिसमॅच झालं त्या एररला काय म्हणतात रे, एन्व्हायरमेंटल एरर म्हणतात, बरोबर आहे का. आता ऑब्झर्वेशन टेक्निक एरर, ऑब्झर्वेशन एरर नाही म्हणलं, ऑब्झर्वेशन टेक्निक एरर, बरोबर आहे का रे. ऑब्झर्वेशन टेक्निक एरर मध्ये काय असतं, एखाद्या इन्स्ट्रुमेंटला काय सांगितलेलं असतं, कसं ऑब्झर्व करायचं, बरोबर आहे का रे. पीक व्हॅल्यू कुठं घ्यायची, आता तुम्हाला सांगितलं सीआरओ मध्ये मोजा. तुम्हाला माहित पाहिजे की सीआरओ ची जी पीक व्हॅल्यू असते ती असते. तुम्हाला त्या ऑब्झर्वेशन बद्दल ज्ञानच नसेल, म्हणजे नॉलेज नसेल, तुम्ही सीआरओ वर गेलात, सीआरओ ची तुम्ही काय केली, मिडल व्हॅल्यू चेक केली, तीच तुम्ही पीक व्हॅल्यू केली, मग ही कसली ऑब्झर्वेशन टेक्निकची तुमची चूक आहे, बरोबर आहे का. तुम्हाला नॉलेज नसतं, टेक्निकल नॉलेज नसून तुम्ही ऑब्झर्वेशन करणे म्हणजे टेक्निकल मेथोडॉलॉजी मध्ये जे ऑब्झर्व मेथोडॉलॉजी करतात त्या टेक्निकल मेथोडॉलॉजी मध्ये काय असणे, एरर असणे, म्हणजेच काय रे, ऑब्झर्वेशनल एरर. म्हणजे टेक्निकल ह्युमनने केलाय पण ह्युमनला टेक्निक माहित नाही, कळलं का. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जो एरर ऑब्झर्वेशन मध्ये होतो तो म्हणजे काय रे, ऑब्झर्वेशनल एरर. कळलं, काय डिफिकल्टी आहे, काय डिफिकल्टी आहे. आणि नेक्स्ट जे आहेत ते रॅन्डम एरर आहेत. जे एरर बघा, रॅन्डम एरर म्हणजे कोणते एरर, जे एरर कोणत्याही इन्स्ट्रुमेंट मध्ये असतात, ते इलिमिनेट पण करू शकत नाही आणि ते डिटेक्ट पण करू शकत नाही. ते काय करू शकतात, कॅल्क्युलेट करू शकतात. बघा जे एरर, बघा रॅन्डम एरर कुणाला म्हणायचं, जे एरर कशापासून झालेले आहेत ते काय होऊ शकत नाही, आपण सांगू पण शकत नाही. म्हणजे अनवॉन्टेड कंटेंट्स पासून आलेले जे एरर्स असतात त्याला म्हणतात रॅन्डम एरर्स. दॅट कॅनॉट बी मिनिमाइज्ड बट दॅट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय statistical analysis, that can be calculated by statistical analysis. मग कशाने कॅल्क्युलेट करू शकतो,
तर मीन, मेडियन, बरोबर आहे का? मीन, मेडियन, स्टॅटिस्टिकल व्हॅरियन्स, त्यालाच म्हणतात स्टँडर्ड डेव्हिएशन. त्यालाच काय म्हणतात? स्टँडर्ड डेव्हिएशन. ह्या सगळ्या गोष्टीपासून रॅन्डम एरर काय करू शकतो? कॅल्क्युलेट करू शकतो. बरोबर आहे का रे? काही डिफिकल्टी? मला वाटतं काही डिफिकल्टी नसायला पाहिजे. कळाले 3 एरर. हे थेरॉटिकल झाले. आता आपल्याला कॅल्क्युलेशनच्या बाबतीत आपल्याला एरर्स कसे क्लासिफाय केलेत ते आपल्याला शिकायचंय. मग त्यानंतर आपला जो नेक्स्ट जो येतो तो आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एरर. क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू कॅरेक्टरिस्टिक्स. बरोबर आहे का रे? कॅरेक्टरिस्टिक्स नुसार एररचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे? 3 टाइप मध्ये केलेलं आहे. पहिला म्हणजे ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एरर. दुसरा आहे पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर. आणि तिसरा जो टॉपिक आहे ऍब्सोल्यूट एरर पहिला झाला, पर्सेंटेज रिलेटिव्ह दुसरा झाला, आणि तिसरा जो आहे तो आहे स्टँडर्ड डेव्हिएशन. त्यालाच कंसात ESD म्हणतात. काय म्हणतात? ESD किंवा व्हॅरियन्स असं पण कोणकोणत्या बुकमध्ये दिलेलं आहे. कॅरेक्टरिस्टिक्स. आता ऍब्सोल्यूट एरर म्हणजे नेमकं काय? नीट लक्ष द्या रे. ऍब्सोल्यूट एरर जो एरर तुमच्या सिस्टीम मध्ये होतो, बरोबर आहे का रे, त्याला एरर म्हणतात. आता मेजरमेंट. आता ऍक्च्युअल मध्ये मेजरमेंट इथनं एक्झॅक्ट सुरू झाला. मेजरमेंट कशासाठी लागतं रे? बरोबर आहे का? मेजरमेंट कशासाठी लागतं? काय रे? डिझायरेबल क्वांटिटीज मेजरमेंट करण्यासाठी लागतं. पण ते ॲक्युरेट आहे का नाही ते कसं कळणार? मग आपल्याला काय करावं लागतं रे? आपल्याकडे 2 टाईपचे इन्स्ट्रुमेंट्स असतात. एक स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट आणि एक आपले जनरल इन्स्ट्रुमेंट्स. बरोबर आहे का रे? 2 टाईपचे इन्स्ट्रुमेंट असतात. ते मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स मध्ये मी तुम्हाला सांगतो. पण मेजरमेंट म्हणजे काय असतं की स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट सोबत जे युज्ड इन्स्ट्रुमेंट आहे किंवा जो आपण यूज केलेला इन्स्ट्रुमेंट आहे ते कंपॅरिझन करणे. बघा, स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट सोबत स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट जे लॅबोरेटरीज मध्ये ठेवलेले असतात, बरोबर आहे का, त्यासोबत जो मेजर्ड इन्स्ट्रुमेंट आहे ज्याने आपण काहीतरी मोजायचंय ते कंपॅरिझन करणे म्हणजेच मेजरमेंट करणे. मेजरमेंट म्हणजे काय रे? एकामेकासोबत कंपॅरिझन आहे. काय? एकामेकासोबत कंपॅरिझन ही टेक्निक आहे आणि सगळ्यात ॲक्युरेट मेजरमेंटची टेक्निक आहे. का? तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट रिझल्ट भेटतात आणि टाइम कन्झम्पशन कंपॅरिझन मध्ये सगळ्यात कमी लागतं. ही मेजरमेंट टेक्निक सगळ्यात ॲक्युरेट टेक्निक आणि लेस टाइम कंझ्युमिंग टेक्निक आहे. कंपॅरिझन. मेजरमेंट इज नथिंग बट कंपॅरिझन बिटवीन स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट अँड मेजर्ड इन्स्ट्रुमेंट. आणि ही जी टेक्निक आहे ही कंपॅरिझन टेक्निक आहे, मेजरमेंट मध्ये सगळ्यात जास्त यूज केलेली असते. मग आपल्याकडे त्यानुसार आपल्यामध्ये एररचे क्लासिफाय केले. आता स्टँडर्ड व्हॅल्यू आहे आणि तुम्ही काहीतरी मोजणार आहेत मेजरमेंट करून, मग त्यामध्ये एरर काय आला ते कॅरेक्टरिस्टिक्सनी दाखवतात आणि त्या एररला म्हणतात काय रे? ऍब्सोल्यूट एरर. काय म्हणतात? ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एरर इज नथिंग बट, बघा नीट लक्ष द्या, ऍब्सोल्यूट एरर इज नथिंग बट कंपॅरिझन बिटवीन. हे मॅग्निट्यूड सांगतं. काय सांगतं? फक्त मॅग्निट्यूड सांगतं की काय? की मॅग्निट्यूड सांगतं की स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट सोबत कंपेअर केल्यानंतर किती एरर आला ती सांगतं. मग ऍब्सोल्यूट एरर कसा दिला जातो? मेजर्ड व्हॅल्यू वजा ट्रू व्हॅल्यू. आणि ट्रू व्हॅल्यू कुठून आलेली असते रे? ट्रू व्हॅल्यू कुणाची असते? स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट्सने डिझाईन केलेली असते ट्रू व्हॅल्यू. म्हणजे बरोबर व्हॅल्यू. बरोबर आहे का रे? त्या इन्स्ट्रुमेंटची बरोबर व्हॅल्यू काय आहे ती स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंटने. आणि मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे मोजलेली व्हॅल्यू. आतापासून मी मेजर्ड व्हॅल्यूला शॉर्टकट यूज करणार आहे. एम म्हणजे ॲमीटरने किंवा ॲमीटर मी यूज केलं. ॲमीटरने मेजर्ड व्हॅल्यू आणि ॲमीटरने ट्रू व्हॅल्यू. ए व्होल्टमीटर असू द्या, ॲमीटर असू द्या, मी ए ने इंडिकेट करणार आहे. ए मेजर्ड. बरोबर आहे का? मेजर्ड काहीतरी क्वांटिटी असेल आणि काय आहे? ट्रू क्वांटिटी आहे. ह्यातला जो डिफरन्सिएशन आहे दॅट इज कॉल्ड ॲज ऍब्सोल्यूट एरर. कळतंय का मी काय सांगतोय? मग मला सांगा रे, मला सांगा, एरर झाला, हे काय झाला? ऍब्सोल्यूट एरर.
हा जो एरर आहे तो मेजरमेंटमध्ये इन्स्ट्रुमेंटची कॅरेक्टरिस्टिक डिझाईन करतो की हा इन्स्ट्रुमेंट चांगला आहे का वाईट आहे, बरोबर आहे का, हा बेटर आहे का नाही, हे काय सांगतो, ॲब्सोल्यूट एरर सांगतो. मग ह्या ॲब्सोल्यूट एररला आता तुम्हाला काय असतं रे, तुम्हाला असतं की हे ॲब्सोल्यूट एरर तुम्हाला पर्सेंटेजमध्ये दाखवायचे असतात, बरोबर आहे का. हे ॲब्सोल्यूट एरर काय दाखवायचे असतात, पर्सेंटेज. 2% एरर, 3% एरर तुम्ही आता व्हॅल्यूजमध्ये दाखवत नाही. त्यामुळे नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आणली पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर. द ॲब्सोल्यूट एरर shows in form of percentage is said to be a पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर. मग कशासोबत पर्सेंटेज कॅल्क्युलेशन रे, ट्रू व्हॅल्यू पेक्षा तो एरर किती झालेला आहे, किती कमी किंवा जास्त मोजलेला आहे, बरोबर आहे का. ॲब्सोल्यूट एरर पॉझिटिव्ह कधी असेल रे, ॲब्सोल्यूट एरर पॉझिटिव्ह कधी असेल रे, पॉझिटिव्ह जेव्हा मेजर्ड व्हॅल्यू, बघा इकडं, मेजर्ड व्हॅल्यू ही ग्रेटर असेल ट्रू व्हॅल्यू पेक्षा. आणि ॲब्सोल्यूट एरर निगेटिव्ह कधी असेल हे पण विचारतात बाळांनो. एका आयएसच्या एक्झामला विचारलं होतं की तुमचा ॲब्सोल्यूट एरर पॉझिटिव्ह आहे, दॅट मीन्स काय कन्क्लुजन आहे, पॉझिटिव्ह असला तर मेजर्ड व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन ट्रू व्हॅल्यू. पण आपल्याला सवय लागलेली असते कधी कधी ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू करायची. त्यामुळे बाळांनो हे मेजरमेंट नाही तर मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू, तुम्ही मोजलेली व्हॅल्यू कंपेअर करताय, बरोबर आहे का, ट्रू व्हॅल्यू सोबत. ॲब्सोल्यूट एरर निगेटिव्ह कधी असेल, जेव्हा मेजर्ड व्हॅल्यू, बरोबर का, लेस दॅन ट्रू व्हॅल्यू असेल, बरोबर आहे का रे, बरोबर आहे का रे, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. डेफिनेशन कळाली, काही डिफिकल्टी आहे, काही डिफिकल्टी आहे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, कारण आपल्याकडे काय आहे रे, पर्सेंटेज व्हॅल्यूज मध्ये एरर डिफाईन करायचे, त्यामुळे आपण पर्सेंटेज मध्ये काढायचा प्रयत्न केलेला आहे, बरोबर आहे का. एई साठी प्रिपरेशन करताय त्या लेवलने प्रिपरेशन करा. मी काय सांगतोय, त्या लेवलने तुमचं प्रिपरेशन झालं पाहिजे, फक्त वाचून नाही झालं पाहिजे, प्रॉब्लेमॅटिक वेने अंडरस्टँड झालं पाहिजे. कारण तुम्हाला माहित नाही हा पेपर गेट लेवलने पण येऊ शकतो, कारण कमी जागा आहेत, पोरं जास्त आहेत, तुम्हाला इलिमिनेट करायचंय. त्यामुळं बाळांनो अभ्यास हा VK मेहता मधनं करू नका. तुम्ही गेटचं बुक घ्या, IASचं बुक घ्या, मेड इझी AS गेट अकॅडमी उमेश दांडे सरांची, त्या अकॅडमीचे बुक्स घ्या प्रिव्हियस इयरचे आणि नक्की सोडवायला सुरुवात करा. सोल्युशन सहित दिलेले आहेत. आणि पण त्याच्या आधी तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने चांगल्या गायडन्स खाली झाला पाहिजे. त्यामुळं तुम्हाला काय क्वालिटी कशी असते, कशा प्रकारे एखाद्या सब्जेक्टला डेप्थ मध्ये अभ्यास करायचा ते मी मेजरमेंट मधनं सांगणार आहे. मेजरमेंट असेल तुम्ही अजून कमेंट करा की कोणता सब्जेक्ट मी सुरू करू, जेणेकरून तुम्हाला पॅरलली 2 सब्जेक्ट मी देऊ शकतो, बरोबर आहे का. त्यामुळे आणखीन एक गुड न्यूज येणार आहे, ते मी उद्याच्या लेक्चर्स मध्ये, उद्या मी वेगळं सेशन घेणार आहे जे की मोस्ट अवेटेड आणि सगळ्यांचा जो की येईला पण टक्कर देईल असा जॉब आहे. त्याची अनाउन्समेंट मी उद्या करणार आहे, जे की इंटरनल बातमी आहे, ती कुणालाच माहित नाही महाराष्ट्रात. ती मी तुम्हाला उद्या आपण काय करू ते पान उघडून तुम्हाला सांगू. ओके, हा चला, तोपर्यंत रिलेटिव्ह एरर आपण बघू. हा चला रे बाळांनो, हा अभ्यास करताय ना तुम्ही, टेलिग्रामला खाली जावा, टेलिग्रामची लिंक आहे, तिथं जॉईन व्हा. तुम्हाला अपडेट येत राहतील काय काय पडतंय काय काय नाही. क्वेश्चन पेपर बघा ओपॅमचा पडलेला आहे. तसेच दररोज आम्ही क्वेश्चन डिझाईन करतोय, टीम सगळी लागलेली आहे. थोडासा मिसमॅच होतोय कारण स्टुडिओ चेंज होतोय. 2 ते 3 दिवसात स्टुडिओमध्ये थोडेसे चेंज होत आहेत. ऑनलाईन लाईव्ह येण्यासाठी थोडेसे चेंज होतात. ते 2-3 दिवसात तुम्हाला ते अपग्रेडेशन झालेलं मिळेलच. चला असू द्या. पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर. हा पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर कशासाठी सांगतो, एखादा इन्स्ट्रुमेंटचा आपण एरर पर्सेंटेज मध्ये मेजरली डिफाईन करतो, ती कॅरेक्टरिस्टिक्स पर्सेंटेज मध्ये डिफाईन करतो. त्यामुळे आपण फक्त काय केलंय रे, ॲब्सोल्यूट एरर एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ विथ रिस्पेक्ट टू ट्रू व्हॅल्यू, आणि त्यालाच म्हणतात पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर. पर्सेंटेज आरी ॲब्सोल्यूट एरर. बघा मी काय लिहिलंय, ॲब्सोल्यूट एरर एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ ट्रू व्हॅल्यू इनटू 100 म्हणजे पर्सेंटेज मध्ये. हे ॲब्सोल्यूट एरर काय केला, ट्रू व्हॅल्यू सोबत कंपेअर केला आणि तो पर्सेंटेज मध्ये दिला. त्यालाच काय म्हणलं रे, पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर. मग ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय रे, मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू, बरोबर आहे का, भागिले ट्रू व्हॅल्यू. आणि हे काय झाला रे, पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर आला. काय झाला, पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर झाला. आणि पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर बघा, तुम्हाला जो पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर पाहिजे आयडियल इन्स्ट्रुमेंटसाठी तो ॲज मिनिमम ॲज पॉसिबल पाहिजे. कळालं, काही डिफिकल्टी याच्यामध्ये, होप्सो तुम्हाला कळालं असेल. आणि नेक्स्ट आहे स्टँडर्ड डेव्हिएशन. काय रे बाळांनो, नेक्स्ट जो आपला एरर आहे तो स्टँडर्ड डेरिव्हेशन. तो काय काय करतो रे, तो स्टँडर्ड डेव्हिएशनचा जो एरर आहे
बाळांनो, जो स्टँडर्ड डेव्हिएशनचा जो एरर आहे तो आपण कसा काढतो रे? जो स्टँडर्ड डेव्हिएशनचा एरर आहे तो आपण मीन, मीडियन, व्हॅरियन्स ह्या सगळ्यांनी आपण काय करतो रे? कॅल्क्युलेट करतो. मग स्टँडर्ड डेव्हिएशन कसं देतात बघा. स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे तो कॅल्क्युलेट करतात समेशन ऑफ ऑल मल्टिपल्स. बघा, ऑल मल्टिपल्स म्हणजे जेवढं काही तुम्हाला दिलेलं आहे त्याची काय करायची? सम करायची. सम ऑफ यम, मी काय करतो, जे क्वांटिटी आहेत त्या काय करतो, यम क्वांटिटी आहेत आणि काय भागिले एन, नंबर ऑफ क्वांटिटीज किती आहेत. सम ऑफ ऑल 10, 5, 7, 8 ह्या 4 क्वांटिटी असतात, त्याचा नंबर किती आहे आणि ते दर्शवतं बाळांनो स्टँडर्ड डेव्हिएशन. ह्या सगळ्यांवर आपल्याला काय करायचे रे? प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत. काही डिफिकल्टी आहे का तुम्हाला? काही डिफिकल्टी आहे का? चला रे, ॲब्सोल्यूट एरर आणि ह्याच्यावरचे एक प्रॉब्लेम घेऊ आणि तुम्हाला त्यामध्ये क्लॅरिटी आणखीन जास्त कशी आहे, ह्यावर प्रश्न कसे येतात ते पण मी तुम्हाला शिकवत सांगतोय. त्यामुळं कुठंही जाऊ नका, नीट अंडरस्टँडिंगने अभ्यास करा. तुमची काही जेईची लेवल नाही, जेई पण बघतायत, काही भरपूर जण जॉब करतायत, ते ऑनलाईनला माझ्या कोर्सला ऑलरेडी आहेत. पण जे इथं बघतायत, जे नाहीत, त्यांनी हे कसा अभ्यास करायचा, कोणत्या वेळेने करायचा, पुढच्या लेक्चरमध्ये किती मी तुम्हाला सांगणार आहे की मेजरमेंटचे कॅल्क्युलेशन्स किती डीप मध्ये करायला पाहिजे. ओके, चला आपण आता 1-2 एक्झाम्पल्स घेऊ. एक एक्झाम्पल विचारलेला IES ला ते डायरेक्टली घेऊ. बघा, त्यांनी दिलं कॅपॅसिटर जो आहे, जो मेजर केलेला कॅपॅसिटर आहे 0.1 फॅराड आणि जी ट्रू व्हॅल्यू आहे कॅपॅसिटरची ती 1 फॅराड होती. तर पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर काय असेल? बघा, पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर काय असेल तर बघा रे, बघा पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे काय रे? मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू ट्रू व्हॅल्यू इंटू 100. सपोज काय झाला रे? 1 मायनस 0.1 बरोबर आहे का? भागिले, सॉरी, ही मेजर्ड व्हॅल्यू आहे, ही ट्रू व्हॅल्यू आहे, बरोबर आहे का? मेजर्ड व्हॅल्यू किती? 0.1 मायनस 1 भागिले 1 इंटू 100, बरोबर आहे का? बरोबर आहे का? हा, मग मला सांगा रे, 0.1 मायनस 1 किती झालं? मायनस 0.9 भागिले 1 इंटू 100 काय झालं रे? मायनस 0.90%. बाळांनो लक्ष द्या, कधीच एरर हा निगेटिव्ह मध्ये नसतो. काय नसतो? एरर कधी निगेटिव्ह मध्ये बघितलाय का रे? मग ह्याला जो एरर आहे तो किती झाला रे? प्लस और मायनस 90% असा लिहिला जातो. किती लिहिला जातो? प्लस और मायनस 90% लिहिला जातो. म्हणजे आणि ह्या एररला वेगळं नाव दिलेलं आहे. एरर एक्सप्रेस करायचा, हा कोण एक्सप्रेस करतो रे? तुम्हाला देतात बघा इन्स्ट्रुमेंटवर 10 प्लस और मायनस 2%. हे म्हणजे काय? हा एरर आहे, पण त्या एररला वेगळं नाव दिलेलं आहे. त्या एरर मध्ये ॲब्सोल्यूट एररच फक्त नाही, त्या एरर मध्ये काय आहे? रॅन्डम एरर पण मिसळलेला आहे. इकडे बघा, त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये काय मिसळलेला आहे? रॅन्डम एरर. म्हणजे जो कॅल्क्युलेट करू शकत नाही. तुम्हाला देतात ॲमीटर, एखादा तुमच्या लॅबला कधी कॉलेजला आला असेल त्यावर बघा 50 प्लस और मायनस 2%. हे 2% कोण डिफाईन करतं? तो मॅन्युफॅक्चरर डिफाईन करतो आफ्टर द लॅबोरेटरी टेस्टिंग केल्यानंतर ते डिफाईन होतं. आणि दॅट एरर इज कॉल्ड ॲज लिमिटिंग एरर. म्हणजे त्या एररचा लिमिट सांगणार जो एरर असतो त्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं, तर हा ॲब्सोल्यूट एरर असतो, रॅन्डम एरर असतो आणि त्याच्यापासून वेगळं नाव दिलं आणि त्याला म्हणतात लिमिटिंग एरर. नेक्स्ट एरर जो आहे, जो आपल्याला कोण करतंय? मॅन्युफॅक्चरर देतोय. कॅल्क्युलेशन लॅबोरेटरीज मध्ये सगळ्या टेस्टिंग करून जो आपल्याला फायनल इन्स्ट्रुमेंटवर जो एरर येतोय त्या एररला म्हणायचं बाळांनो लिमिटिंग एरर. काय म्हणायचं? लिमिटिंग एरर. बघा, आणि ह्या एरर पासून तुम्हाला भरपूर सर्व क्वेश्चन्स दिसतील. त्यामुळे हा जो एरर आहे तो शिकताना एकदम कॉन्सन्ट्रेटली शिकायचा आहे. आपल्याला काय शिकायचं आहे? एकदम कॉन्सन्ट्रेटली शिकायचं आहे. त्यामुळं हा जो एरर आहे तो आपण सेपरेट उद्याच्या टॉपिक्स मध्ये कव्हर करू. आजचं लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा, कमेंट करा. पुढचा पॅरलल मध्ये आपलं सेटअप आल्यानंतर मी ऑनलाईन 2 तर सब्जेक्ट सुरूच करणार आहे. आता सध्या ऑनलाईनचा पण मला लोड आहे आणि माझ्याकडे कमी दिवस असतात, बरोबर आहे ना? 15 दिवस. आम्ही काय जॉब होल्डर आहे, त्यामुळे थोडंसं इकडं तिकडं होतं प्लस और मायनस. ओके, असू द्या. नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा की कसं वाटलं लेक्चर आणि कोणता पॅरलल मध्ये सब्जेक्ट सुरू करायचा आहे हे पण कळवा. आणि उद्या मी
उद्या किंवा परवा जे येणारी ॲडव्हर्टाईज आहे तिला ओपन करणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ती एकदम ग्रेट जॉब असेल. जे मुलं खरंच त्या ह्याने हे करतात त्या कन्सिस्टन्सली, आणि ते काय महाडिस्कॉम असा जॉब नाही, भरपूर वेगळा जॉब आहे, कळलंच असेल. ओके, उद्या हा तुम्हाला नक्कीच कळेल. अजून जर काही कन्फ्युजन असेल, ओके, आज इथंच थांबू. थँक्यू सो मच.